नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज 18 तारीख आणि पहाटे 5 वाजताच माझ्या घरून कॉल आला माझ्या दीराचा, की माझे सासरे आहेत ते एक्सपायर झाले. म्हणजे माझ्या नवऱ्याचे पप्पा आणि माझे सासरे. तर पहाटे 5 वाजता फोन आल्यानंतर आम्ही उठलो आणि सगळी तयारी करायला लागलो. कारण आम्हाला जायचं होतं दिल्लीला. कारण ते दिल्लीला राहतात. तिकडं जायचं होतं. त्यासाठी आम्ही तयारी करत होतो. तयारी करताना थोडासा उशीर झाला. 7 वाजता ट्रेन होती. गोवा एक्सप्रेस दिल्लीत सोडणार होती आणि म्हणजे तसं पण आम्हाला 2 दिवस जायला लागणारच होतं. मौत काय आम्हाला भेटलीच नसती. पण तरी पण आम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करत होतो. तर 7 वाजता आम्ही जायला निघालो रेल्वे स्टेशनवर आणि तोपर्यंतच ट्रेन आहे ते निघून गेली. म्हणून मग नंतरची 11:30ला ट्रेन होती म्हणून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर अ, 11:30ला म्हणजे ट्रेन 11:30च्या ट्रेननी जायचा विचार केला आणि 11:30च्या ट्रेननी जाण्यासाठी आम्ही 11 वाजता निघालो घरून आणि 11:15 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनला पोहोचलो. पण 11:30ची ट्रेन म्हणले थोडासा लेट होईन, 12 पर्यंत येईन. 12 वाजले. 12च्या नंतर म्हणली 12:30ला येईन. 12:30 वाजले. नंतर म्हणली 1 वाजता येईन. ती ट्रेन एवढी लेट झाली ना 3, 3:30 वाजले. तरीसुद्धा ती ट्रेन आली नाहीये. नंतर काहीतरी ब्लॉकिंगचं काम चालू आहे असं तसं म्हटले. मग आम्ही ठरवलं की संध्याकाळी 8च्या झेलम एक्सप्रेस म्हणजे झेलमने जायचं. म्हणजे तसं पण मौत 2 वाजता झाली. आम्हाला काही मौत वगैरे भेटली नाही. म्हणजे किती दुर्दैवाची बात आहे एका मुलाला त्याच्या बापाची म्हणजे शेवटचं तोंडसुद्धा बघायला भेटत नाहीये. मग हे कसं असतं मजबुरी असते. मजबुरी आणि परिस्थिती ही एवढी वाईट असते ना, कामासाठी लोकं म्हणजे मुलं अशी बाहेर बाहेर येतात आणि शेवटी आई-बापापासून लांब होतात आणि शेवटी मेल्यावर पण त्यांना म्हणजे लवकर भेटता येत नाही. आज माझ्या नवऱ्याची काय परिस्थिती असेल म्हणजे ती जरी बोलून दाखवत नाही. म्हणजे कसं असतं, बाई माणूस असल्यावर रडून हे करून दुःख व्यक्त करते, पण मुलं अजिबात दुःख व्यक्त करत नाही. उलट ते मला समजवत होते. आणि नंतर आहे ना, 8:30 संध्याकाळी 8च्या ट्रेनने जायचं ठरलं. म्हणून मग आम्ही घरी आलो. नंतर मग आम्ही सकाळी सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे सकाळी पण गेलो होतो आणि 11 वाजल्यापासून आम्ही 3 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनवर होतो आणि त्यात आमची मुलगी आहे छोटी. तुम्ही पाहू शकता. ती 1 वर्षाची आहे. मीच कधी एवढ्या लांबचा प्रवास केला नाही, तर ती ती कसं करणार? तर तिला आम्ही सकाळपासून घेऊन रेल्वे स्टेशनवर होतो. त्यासाठी मग तिला सवय नाही एवढं प्रवासाची वगैरे. मग आम्ही तिथं बसलेलोच होतो. प्रवास नव्हतो करत. पण उन्हात-तान्हात इकडं बस, तिकडं बस आणि रेल्वे स्टेशनवर काही एवढी जागा हे असते का? पण तिला थोडंसं ताप आला म्हणून मग माझं जायचं कॅन्सल केलं. कारण तिकडं आता थंडी पण आहे आणि म्हणलं ही 1 वर्षाचीच आहे. 2 दिवस तर आपल्याला ट्रेनमध्येच आहे. ट्रेनमध्ये जाणार आपले आणि तिथून पुढं परत 1 दिवस आपला बसमध्ये जाणार. त्यासाठी मग मी पण कधी एवढ्या लांबचा प्रवास केला नाही आणि मुलगी छोटी आहे. मग तिला पण आणि ती ट्रेननी प्रवास करणं खूप अवघड म्हणजे कसं बस एक आणि त्यात आमचं तिकीट नव्हतं. जर तिकीट जर असतं ना, तर मग काही प्रॉब्लेम नसता. आपल्याला सीट भेटली ना, मग काही प्रॉब्लेम नाही. आपण आरामशीर झोपून जाऊ. मुलगी पण म्हणजे आमची मुलगी पण सेफ राहिली असती. पण त्यासाठी मला काही जाता आलं नाही. म्हणलं मग मुलीचे हाल करण्यापेक्षा अशी पण आता मौत झाली. मग माझे मिस्टर म्हणले, की "तू नको येऊ, मी एकटाच जातो." त्यासाठी मग ते आता 8च्या ट्रेननी गेले. पण मी दुपारपासून माझ्या बहिणीला फोन करत होती. माझी बहीण इथं जवळच राहते 20-25 किलोमीटर. ती म्हणली होती, की "मी येईन म्हणून तुझ्या सोबतीला, त्याला जाऊ दे." मग पण अचानक अचानक ती म्हणली, "मी नाही येत" म्हणून.
म्हणजे नेहमी असंच तोंडावर पाडते. कोणत्या गोष्टीला अगोदर हां म्हणते, नंतर अचानक धोका देते, नाही म्हणते. जर दिवसभर म्हणजे 3 वाजल्यापासून ती येते, येते म्हणत होती. तेव्हा जर नाही म्हणली असती, तर मुलाला माझ्या आज उद्या सुट्टी होती शिवजयंतीची. मग त्याला आणलं असतं. तो माझ्या सोबतीला राहिला असता. मल मला एकटीला एवढी भीती वाटते, की मी कधीच एकटी राहिली नाही. एवढ्या 10-12 वर्षात माझा नवरा म्हणजे आमच्या लग्नाला 12-13 वर्ष झाले. आम्ही कधीच एकमेकाला सोडून राहिलो नाही आणि ते मला कधीच सोडून सुद्धा गेले नाही. आज पहिल्यांदा मी त्यांना सोडून राहिले. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9. अजून पूर्ण रात्र जायची आणि असं नाही, की मी कोणाला मदत मागितली नाही म्हणून. मग मी भरपूर लोकांना मदत मागितली. प्रत्येकाला माझी बहिणीपासून सुरुवात केली. मैत्रिणींच्या सासवा, अमकं-तमकं, शेजारी-पाजारी सगळ्यांना मी मदत मागितली, की माझ्यापाशी आजचे दिवस माझ्याकडे झोपायला या. मला भीती वाटते. माझी लहान मुलगी आहे. तर कोणी नसतं कोणाचं. वेळ आल्यावर कळतं, की कोणीच नसतं कोणाचं. आज म्हणजे मी प्रत्येकाला म्हणते, एवढ्या क्लोज एका ताटात खाणाऱ्यासुद्धा आज म्हणतात, की नाही मला नवीन ठिकाणी झोप येत नाही, मला हे होत नाही, मला ते होत नाही, असं म्हणल्या. पण हे हे नाही म्हणलं, मला हे ठीक आहे, मला नवीन ठिकाणी तुझ्या घरी झोप नाही येणार, पण तू तर येऊ शकते माझ्या घरी मुलीला घेऊन. तू राहू म्हणजे झोपू शकते. पण कोणाच्या तोंडातून असं आलं नाही. म्हणजे किती वाईट म्हणजे कोणास कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोण नाही, ह्याच्यातून एकच मला म्हणजे शिकायला मिळालं, की कोणी कोणाचं नसतं. वेळ आपली वाईट असली ना, आपल्या वाईट वेळेत आहे ना, कोणीच नसतं. आपल्या चांगल्या वेळेत आहे ना, सगळे आपले असतात. पण आपल्या वाईट वेळेत आहे ना, कोणीच आपलं नसतं. हे अनुभवलं मी. माझ्या मिस्टरना सांगितलं. माझे मिस्टर म्हणले, की "तू कशाला कोणाला मदत मागती? जे तू राहा एकटी, काही प्रॉब्लेम नाही. आहे ना आपली मुलगी. रात्रभर मोबाईल बघ आणि दिवसभर झोपून घेतलं तरी चालेल. पण नको कोणाला मदत मागून नको कोणाला बोलू. कोण कोणाचं नसतं." माझ्या मिस्टरांनी मला समजून सांगितलं, की कोण नसतं कोणाचं. मी येतो लवकरच, कशी तरी राहा. मी थोडी आनंदात चाललोय, अशी परिस्थिती आली. असं म्हणजे ह्या दुःखाचा क्षण आहे म्हणून मी चाललोय, नाहीतर मी थोडी गेलो असतो. आता त्यांना पण तिकडं थोडी करमत असेल. मग आता पाय ओढत नव्हता आम्हाला दोघींना सोडून. पण गेले ते. कारण जाणं हे महत्त्वाचं होतं. शेवटी मुलगा आहे आणि मला पण जायचं होतं. पण माझ्या मुलीची तब्येत अचानक खराब झाली. खूप म्हणजे खूप अनुभव येतात. खूप अनुभवातून म्हणजे शिकायला भेटतं. शेवटी कोणी कोणाचं नसतं एवढंच मला माहिती आहे. शेवटी नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला एवढंच असतं.